पण सामना बघणार आहोत. शुभम शेळके पहिला गोलंदाज असेल आप्पासाहेब खुळे शिरूर संघाचा, तर सलामीचा फलंदाज राहुल, नॉन स्ट्राईक एंडला महेश. डावेष्टीच्या बाहेर चेंडू आहे, वाईटची घोषणा येते, पहिला चेंडू बरोबरच येते. अशी एक टीम होती या मैदानामध्ये पारगाव दौंड तालुक्यातला संघ जो तिन्ही मॅच जिंकल्या त्यांनी. तर 2 मॅच त्यांनी अशा खेळल्या की एकही वाईट एकही नो टाकला नाही संपूर्ण 5 ओव्हरमध्ये. उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू पुन्हा वाईड आहे. शुभम शेळके थोडासा रिदम मध्ये गडबड होते किंवा त्याला लाईन लेंथ अजून मिळत नाही. चांगला गोलंदाज आहे, विशेषतः ऑल इंडिया ओपन पूलच्या मॅचेस असतील तिथेही नेहमीच सम्राट मृत्युंजय संघाकडून शुभमला आपण गोलंदाजी करताना बघितले. यस यस ग्लान्स अप्रतिम फटका उंच आकाशामध्ये आणि 6 धावा मिळणार आहेत. अहिल्यानगर ॲडव्होकेट शिवराज आनंदकर वॉरियर्सची अत्यंत धमाकेदार सुरुवात. 8 धावा. लागलेले जात आहेत. तर पहिल्याच चेंडूचा खरपूस समाचार. सुंदर फटका, इम्प्रोव्हायझेशन जबरदस्त होतं. ज्या पद्धतीने त्याने ग्लान्स केला अप्रतिम. शुभम शेळके परत एकदा. दोन्ही तगडे संघ आहेत आज. खर तर तालुका वाईज विभागातून जे 6 संघ आहेत, ओहो हो, कुणाल खोंड सर्वोत्तम क्षेत्ररक्षक तिथे. वाईडिश मिड ऑफला मागे जात टिपला झेल आणि पहिला फलंदाज राहुल बाद. 1 गडी बाद 8. ॲडव्होकेट शिवराज आनंदकर वॉरियर्स अहिल्यानगर. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतील, जरा ताबडतोब चला आणि जास्त मीटिंग करू नका. लगेचच फील्ड सेटिंग तयार ठेवा आणि मॅच सुरू ठेवा. नवीन फलंदाज डाव्या हाताचा फलंदाज सागर महेश नॉन स्ट्राईक एंडला असणार आहे. पहिलं षटक शुभम शेळकेचं सुरू झालेलं आहे. 2 वाईट टाकल्यानंतर त्यानं कंट्रोल केला, मात्र तिथे आपण बघितलेलं आहे की एक फलंदाज बाद करण्यात यश मिळालंय शुभम शेळकेला. शिरूरचा संघ देखील एक तगडा संघ आहे. गेल्या वर्षी शिरसाट चॅम्पियन ट्रॉफीचं 5 लाखाचं विजेतेपद या संघानं पटकावलं आणि त्यानंतर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. आजही अशी तगडी दमदार टीम शिरूरची इथे मैदानामध्ये दाखल झालेली आहे. वा, हवेमध्ये चेंडू जरूर तिथे क्षेत्ररक्षक, टॉस मोठा आहे. 4 रन. धावफलकावरती 12 धावा. ॲडव्होकेट शिवराज आनंदकर वॉरियर्स अहिल्यानगर. आज देखील आपल्याला अहिल्यानगर जिल्ह्यातले खेळाडू दिसणार आहेत त्या मैदानामध्ये खेळताना. शिरूर अर्थात पुणे जिल्ह्यातले खेळाडू देखील आज भरपूर बघायला मिळतील आणि त्याचबरोबर आज सोलापूर जिल्ह्यातले खेळाडू देखील असतील. आज सातारा जिल्हा आज सातारा जिल्हा आपल्याला दिसणार नाही इथे, मात्र सोलापूर पुणे अहिल्यानगर या 3 जिल्ह्यातले 6 संघ मैदानामध्ये आज खेळणार आहे. विशेषतः पुणे जिल्ह्यातले 4 संघ आहेत, सोलापूर जिल्ह्यातला 1 आणि अहिल्यानगर जिल्ह्यातला 1 संघ. काल सातारा जिल्हा होता, काल सोलापूर होता, काल पुणे होता. अहिल्यानगर देखील आपण नगरपंचायत विभागामध्ये देखील बघितलेले आहेत.
तर जाऊया मैदानामध्ये जिथे धावफलकावरती 13 पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि दुसरं षटक इथे सुरू होईल. गोलंदाज निलेश इंगवले, हे सगळे सुपरस्टार आहेत. शुभम शेळके, निलेश इंगवले, कुणाल खोंड, पप्पू तोडकर, रणजित फराटे. या मैदानावरती सातत्यानं 2 वर्ष रणजित फराटेने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. मागच्या 2 वर्षाचा विनर्स देखील राहिलेला आहे रणजित फराटे. आज शिरूरच्या संघामधून तो आलेला आहे. रणजित फराटे निमगाव फराटा गावाच्या संघातून, त्याच्या स्वतःच्या गावच्या संघातून खेळला होता. त्यानंतर पारगाव दौंडच्या संघातून आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये खेळला होता. तर आज शिरूर तालुक्याच्या संघामधून रणजित फराटेला आपण या मैदानामध्ये बघणार आहोत. आणि या संघातले 5 खेळाडू असे आहेत की जे नेहमीच आपल्याला इतर कुठल्याही प्रीमियर लीग मध्ये आयकॉन म्हणून बघायला मिळतात, ऑल इंडिया ओपन पूल मध्ये बघायला मिळतात. असा शिरूरचा एक दमदार संघ मैदानामध्ये आहे. मात्र अहिल्यानगरने सुरुवात छान केलेली आहे. उजव्या इशा बाहेर आहे, वाईड आहे, एक अतिरिक्त धाव फलकावरती येईल. धावफलक दाखवणार आहे 15 धावा, 15 ऑन बोर्ड. यस, खोलवरचा चेंडू होता, खेळून काढला अगदी सरळ बॅटनं फेस ओपन करत. 1 धाव या ठिकाणी प्राप्त करेल फलंदाज आणि धावफलक दाखवतोय 16. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना 16 धावा. निलेश शिंगवले, जातेगाव तालुका शिरूरचा खेळाडू आहे. कुणाल खोंड, पाबळ. यस, तर रांजणगाव सांडस वरून शुभम शेळके, शिक्रापूर तळेगाव डमडेरे वरून पप्पू तोडकर. विविध विभागातले खेळाडू आहेत, तालुक्यातले सगळे, ग्रामीण भागातले खेळाडू. काल शिरूरची शहरातली टीम आपण पाहिली, आज तालुक्यातली टीम बघतोय. यस, चांगला चेंडू, इथे लेंथ बॉल होता, उजव्या इशा बाहेर, निर्धाव. फलकावरती धावांची नोंद आपण बघितली तर 17 धावा धावफलकावरती येत आहेत. षटक क्रमांक दुसरा अत्यंत प्रभावी राहिलं, फक्त 3 धावा, मला वाटतं 4 येतील, 4 धावा. पहिल्या चेंडूवरती लेग बाईज होत्या. तर 4 धावा आतापर्यंत निलेश इंगवले खर्च करतोय. अप्रतिम गोलंदाजी राहिली, मोठे फटके लांब ठेवलेले आहेत. या उजव्या इशा बाहेर, कट करण्याचा प्रयत्न आहे, वाईड बॉल आहे. तर वाईडची घोषणा इथे पंच करतायत. अलीकडे आपण बघतो की फलंदाजांना जो मुवमेंट होती, म्हणजे तुम्ही जे शफल होतं ऑफस्टंप वरती येता, कधी कधी ऑफस्टंपच्या पुढे येता, आता या गोष्टीवरती थोडीशी मर्यादा येणार आहे. कारण डाव्या एष्टीच्या बाहेर 1 फुटापर्यंत चेंडू टाकला तरी तो पंच वाईड घोषित करणार नाहीत, आणि तो नियम आपण लागू केलेला आहे. याबरोबर स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता, डाऊन दी बॉल. पप्पू तोडकर सर्वोत्तम क्षेत्ररक्षक, फलंदाज होईल बाद. धक्का दुसरा. निलेश शिंगवले प्रभावी गोलंदाजी राहिली. पहिल्या षटकामध्ये 13 होत्या, तर या षटकामधून 5, 2 गडी बाद 18. ऍडव्होकेट शिवराज आनंदकर, वॉरियर्स अहिल्यानगर. गेले 3 दिवस या मैदानामध्ये फलंदाजांचा अक्षरशः धुमाकूळ आपण पाहिला होता. भरपूर मोठमोठ्या धावा. पहिल्या दिवशी 2 अर्धशतक आपण या मैदानामध्ये बघितले. 63 हायस्ट स्कोर राहिला. तर निलेश इंगवले, यस, चांगला चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर हलकास आत येत होता. अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न फसलाय. निर्धाव चेंडू, षटक संपेल.
गोलंदाज रणजित फराटे. तगडी गोलंदाजीचं युनिट आहे. विशेष म्हणजे सगळे ऑलराऊंडर आहेत. शुभम शेळके ऑलराऊंडर, खरं तर ऑलराऊंडर बॅटर आहे शुभम शेळके. रणजित फराटे ऑलराऊंडर बॅटर, निलेश शिंगवले ऑलराऊंडर बॅटर, म्हणजे मोस्ट ऑफ हे फलंदाज आहेत. मात्र आज गोलंदाजीची सुद्धा सगळी जबाबदारी, स्पेशालिस्ट बॉलर जो म्हणतो ना आपण, तर अजूनपर्यंत कोणी स्पेशालिस्ट बॉलर दिसलेला नाहीये शिरूर टीम मध्ये. तीनही स्पेशालिस्ट बॅटर आहेत, मात्र गोलंदाजी करतायत. बाहेरची कट जरूर, पप्पू तोडकरच्या हातामधून चेंडू थर्ड मॅनला हुलकावणी देत डीप थर्ड मॅन वरती. थ्रो चांगला येईल आणि नेम इकडे चुकलेला आहे, तर 2 धावा जरूर प्राप्त होईल इथे अहिल्यानगर संघाला. तर यानंतरचा सामना आहे भोसरी संघ. भोसरी संघ साई फ्रूट भोसरी. खेळाडूंना विनंती, चला टॉस साठी चला. आणि त्याचबरोबर पहिल्या मॅच मधला पराभूत संघ अर्थातच वीर मराठा सोलापूर. वीर मराठा सोलापूर विरुद्ध साई फ्रूट भोसरी या संघांना विनंती, संघ नायकांना आपण टॉस साठी चला. साई फ्रूट भोसरी संघाचे संघ नायक आणि वीर मराठा सोलापूर संघाचे संघ नायक नाणेफेकीसाठी चला. दोन्ही संघ नायकांना विनंती, आपण टॉस साठी चला. तर नवीन फलंदाज सुनील मैदानामध्ये होईल दाखल. फलकावरती धावा 20, 3 बाद 20. इथे आप्पासाहेब खुळे 11 शिरूर विरुद्ध ऍडव्होकेट शिवराज आनंदकर वॉरियर्स अहिल्यानगर. परत एकदा फसलेला फटका, गोलंदाज स्वतः चेंडू खाली आहे. चौथा फलंदाज रणजित फराटेने इथे ऐदोस घातलाय, सनसनाटी निर्माण करतोय. तिसऱ्या षटकामध्ये 2 लागोपाठ फलंदाज रणजित बाद करतोय. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती तो असेल. तर सोलापूरचे संघ नायक दाखल झालेले आहेत. भोसरी संघाचे संघ नायक चला. या ठिकाणी स्पर्धेचे आयोजक अर्थातच उद्गाते अध्यक्ष सन्मान्य राजरत्न बापू नाईक नवरे यांचे चुलते सन्मान्य अनिलजी नाईक नवरे यांचं आगमन इथे झालेलं आहे. आम्ही अनिल दादांना विनंती करतो, आपण अतिथी कक्षामध्ये या. नवीन फलंदाज श्याम त्रिंबके. फलंदाज मी करिअरच्या सुरुवातीच्या काळामध्ये श्यामला बघितलं होतं. तो एक चांगला दर्जेदार फलंदाज होता. मात्र अलीकडे तो गोलंदाजीवरती जास्त भिस्त ठेवतो. गोलंदाजी मधले देखील त्याची शैली अत्यंत सुंदर आहे आणि आता त्याला फलंदाजीसाठी यावं लागतंय. सलमान शेख संघनायक साई फ्रूट भोसरी इथे उपस्थित होत आहेत. अनिल दादा नाईक नवरे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल इथे संपन्न होणार आहे. आणि आज 20 रुपयाचं कॉइन आपण टॉस साठी वापरतोय. पहिल्या दिवशी 5 रुपयाचं कॉइन होतं, दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी 2 रुपयाचं होतं, दुसऱ्या दिवशी 5 रुपयाचं, काल 10 रुपयाचं होतं, आज 20 रुपयाचं कॉइन आहे. नितीनजी मिस्कर सर सातत्याने असे कॉइन्स आणतात. टॉस जिंकलाय साई फ्रूट भोसरी संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. फलंदाजीसाठी त्यांनी पाचारण केलंय वीर मराठा सोलापूर संघाला. रणजित फराटे या साखूट टप्प्याचा चेंडू होता, रूम मिळाला तिथे आणि श्याम त्रिंबकेचा अत्यंत दिमागदार चौकार. 4 धावा मिळतील इथे. फलकावरती धावा 24. षटक क्रमांक 3 याबरोबरच संपणार आहे.
स्पर्धेचे आयोजक राजरत्न बाबू नाईक नवरे यांची सुकन्या चिरंजीव प्रजापती ही देखील इथे उपस्थित आहे. प्रजापतीचं देखील आम्ही स्वागत करतो. तर जाऊया मैदानामध्ये जिथे फलकावरती धावा आहेत 24 फॉलोस ऑफ 4 विकेट. 3 षटकांमध्ये 24 धावा. पहिल्या षटकामध्ये 13 होत्या तर नंतरच्या 2 षटकामध्ये फक्त 11 धावा आलेल्या आहेत. यस, चांगला चेंडू. टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा चेंडू, बाहेरची कड आहे आणि फलंदाज होणार आहे बाद. गोलंदाज ओम माळी. आपण बघतोय गोलंदाजी मार्क वरती. लेदर बॉल क्रिकेटमध्ये नेहमीच ओम माळीला बघतो आम्ही. टेनिस बॉल तो थोडासा कमी खेळतो पण गोलंदाज सॉलिड आहे ओम माळी. मला वाटतं बॉलिंग युनिट तगडं झालेलं आहे शिरूरचं. नवीन फलंदाज भरत. ॲडव्होकेट शिवराज आनंदकर वॉरियर्स अहिल्यानगर. यापूर्वी हेड अँड टेल अहमदनगर हे नाव तुम्ही ऐकलं असेल. क्रिकेटमध्ये या संघाचा बोलबाला होता. इतर 3-4 जिल्ह्यांमध्ये सातत्याने अगदी नागपूर पर्यंत हा संघ खेळत होता. श्याम त्र्यंबके सुद्धा नागपूर पर्यंत मागणी असलेला मोठा खेळाडू आहे. आज पाहायचे आपल्या संघासाठी. संघ अडचणीत असताना श्याम त्र्यंबके कोणती भूमिका या ठिकाणी वठवतोय. ओम माळी सारखा एक फिरकी गोलंदाज. डावखुऱ्या हाताचा फलंदाज समोर आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करतोय ओम. यस, लेंथ बॉल होता. ओम माळीचा यावेळेस 1 धाव निश्चित मिळणार आहे. त्याने बघितलं की डाव्या हाताने तो ज्यावेळेस गोलंदाजी करत असतो तर लेग स्पिन गोलंदाज आहे. परंतु डाव्या हाताच्या फलंदाजांसाठी लेग स्पिन खेळणं थोडंसं सोपं असतं. अशा परिस्थितीमध्ये लेंथ चांगली ठेवणं हे जास्त गरजेचं आहे आणि ती चांगली लेंथ ठेवली ओम माळीने. त्यामुळेच मोठ्या फटक्यांपासून लांब ठेवतोय. युवा उद्योजक फिरोजभाई शेख, साई फ्रूट कंपनी बोरगाव भोसरी हा संघाने टॉस जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. यस, इथे पाहिजे टप्पा पडल्यानंतर वळण मात्र मोठं. सापासारखा सळसळ करतो चेंडू. सोलापूर जिल्हा सपाट जिल्हा आहे. मला वाटतं सोलापूर जिल्ह्यामध्ये फार मोठे घाट नाहीयेत पण घाटाचा अवघड वळण सुद्धा सरळ वाटेल अशी गोलंदाजी करतो तो म्हणजे ओम माळी. इथे धाव घेण्याचा प्रयत्न आहे. पाहायचा आहे नाही. 2 धावा पूर्ण होतील. शुभम शेळकेकडून चांगला थ्रो आला तर धाव फलकावरती 27 धावा रोखले. मागच्या सामन्यामध्ये आम्ही हेच बघितलं होतं. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात झाल्यानंतर सोलापूर संघाला पुढच्या 4 षटकांमध्ये त्या वेगाने धावा आणता आल्या नव्हत्या. तेच इथे बघायला मिळालं. अहिल्यानगरनं पहिल्या षटकामध्ये 13 धावा फटकावल्या होत्या तर त्यानंतर त्या संघाला बॅकफूटवरती जावं लागलं प्रत्येक गोलंदाजानं. त्यानंतर आपण पाहिलं होतं निलेश इंगवलेला, रणजित फराटेला. शुभम शेळकेचं षटक थोडंसं जास्त धावा आल्या होत्या. यस, चांगला फटका कव्हर्स मध्ये. रणजित फराटे समोर अडवतोय चेंडू. 1च धाव इथे प्राप्त होऊ शकते आणि षटकाची सांगता होणार आहे. चांगली गोलंदाजी राहिली. मात्र 4 धावा या षटकामधून 1 विकेट ओम माळीला. फलकावरती धावाच्या 28 असतील. 28 फॉर लॉस ऑफ 5 विकेट्स. रणजित फराटे गोलंदाजी करणार आहे शेवटच्या षटकासाठी. तर 24 चेंडूमध्ये 28 धावा, 7 धावांची सरासरी आहे. आज बहुतेक लो स्कोर मॅचेस आहे कारण वारा पूर्ण थांबलेला आहे. ज्यावेळेस वारा असतो त्यावेळेस धावा देखील तशाच वाऱ्याच्या वेगाने वाहत होत्या. विशेषतः पहिल्या दिवशी वारा जास्त होता. धावा देखील 100 धावा 2 वेळा पार झाल्या पहिल्या दिवशी 5 ओव्हरच्या मॅच मध्ये. पण त्यानंतर 100 ओलांडताना थोडीशी अडचण आली कारण वारात मंदावला होता. आज थोडीशी ओलसर खेळपट्टी ओलसर असायचं काही कारण नाही कारण कव्हर्स खूप चांगले होते. मैदान थोडं ओलसर म्हणू शकतो आपण. पण बघायचं इथे फलकावरती धावा आहेत 29 धावा. ओलसर खेळपट्टीवरती कसं खेळायचं याचं
उदाहरण नवजोत सिंग सिद्धू यांनी एका मॅचचा किस्सा सांगितला होता एका ठिकाणी. नवजोत सिंग सिद्धू म्हणतात की तेंडुलकर आणि मी ओपनर होतो, वेस्ट इंडिज विरुद्ध मॅच होती, खेळपट्टी ओली होती आणि त्याच अँब्रोस बॉलर होता. कसं खेळायचं मी तर तेंडुलकरला विचार, तेंडल्या क्या करेंगे, एन्जॉय करते. तेंडुलकरचं उत्तर होतं, तर अँब्रोसचे 6च्या 6 चेंडू माझा शरीराचा असा कुठला भाग नव्हता की जिथे आदळले नव्हते. नवजोत सिंग सिद्धू सांगतात की खेळणं खूप कठीण झालं होतं अशा परिस्थितीमध्ये. इयान बिशप दुसरं षटक टाकायला आला आणि तेंडुलकर स्ट्राईक एंडला होता आणि कसोटी क्रिकेटचा सामना होता तो. तेंडुलकर पहिला बॉल फेस करत होता. तेंडुलकरने डान्सिंग डाऊन द विकेट पुढे एक फुलटॉस चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर पाठवला होता. इथे बघायचंय रणजित फराटे. श्याम त्र्यंबकेसाठी फटका मात्र तेवढासा परफेक्ट टायमिंग नाही मिळालं. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न, वेगाने क्षेत्ररक्षक तिथे 2 धावा, वाऱ्याचा वेग होता फलंदाजांमध्ये. या 2 धावांबरोबर फलकावरती धावा असतील 32, 32 ऑन बोर्ड. मला ते पहिला सामना लो स्कोअर मॅच होता, मात्र लो स्कोअर सामना असून सुद्धा तिथे शार्दुल फ्रुट्स नेवरे यंगर्स बारामती संघानं तो सामना जिंकला होता. वीर मराठा सोलापूर अत्यंत तगडी झुंज आपल्याला बघायला मिळाली आणि आज 6च्या 6 संघ तेवढेच ताकदवान आहेत. उंच आकाशामध्ये चेंडू, स्क्वेअर लेग, क्षेत्ररक्षक निलेश शिंगवले डाऊन दी बॉल, अप्रतिम कॅच, रणजित फराटेला विकेट. तर ॲडव्होकेट शिवराज अनंतकर वॉरियर्सला इथे अजून एक धक्का. संघ नायक इथे बाद. फलकावरती धावा 32. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होणार आहे, योगेश. ही नवी टीम आहे. मी बघतोय की अहिल्यानगरचा संघातला प्रत्येक खेळाडू नवीन आहे. फार मोठा अनुभव त्यांच्याकडे नाही. एक संघनायक श्याम त्र्यंबके मागच्या 20 वर्षांपासून खेळत असला तरी सुद्धा बाकीचे खेळाडू उदयोन्मुख आहेत. नवीन मोठ्या सामन्यांचा फार कमी अनुभव आहे. श्रीपूरचे प्रगतशील, करोळे गावचे प्रगतशील बागायतदार विनोदजी गायकवाड यांचं आगमन इथे होते. मनपूर्वक स्वागत. विनंती अतिथींना, आपण अतिथी कक्षामध्ये या. तर शेवटचे काही चेंडू आता इथे शिल्लक आहेत. 32 धावा फलकावरती 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये ॲडव्होकेट शिवराज अनंतकर वॉरियर्स अहिल्यानगर. रणजित फराटे चांगलं षटक राहिलं. पहिल्या षटकामध्ये रणजित फराटेची कामगिरी आपण पाहिली होती. तर 6 धावा खर्च करत 2 विकेट. इथं पुन्हा चेंडू आकाशामध्ये, बॅकफुट पॉइंट खाली आणि पुन्हा या षटकामध्ये 2 विकेट. एकूण 4 विकेट रणजित फराटेच्या खात्यावरती येत आहेत. कमालीचा गोलंदाज आहे. फलकावरती धावा 32, गडी बाद झाले ते 7. बाद 32. नवीन फलंदाज योगेश शून्यावरती बाद झालाय. भरत अजून किल्ला लढवतोय. सुनील बाद, अतुल बाद, सागर बाद, महेश बाद, राहुल बाद. तर नितीन नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. नितीन मिस्कर ऍज अ स्कोरर. तर पुन्हा हॅट्रिकची संधी आहे. एकाच सामन्यामध्ये 2 वेळा हॅट्रिकची संधी प्राप्त करणारा गोलंदाज रणजित फराटे. अर्थात हॅट्रिक त्याला मिळाली नव्हती. पहिल्या षटकामध्ये तिथे 2 विकेट काढल्या होत्या त्यानं. या षटकामध्ये पुन्हा हॅट्रिक. हा शेवटचा बॉल आहे. उंच आकाशामध्ये हॅट्रिकची संधी जरूर आणि या फर्स्ट हॅट्रिक. 3 विकेट, 5 पर रणजित फराटे, 5 विकेट एका सामन्यामध्ये विथ हॅट्रिक. कॉंग्रॅच्युलेशन्स रणजित फराटे. कमालीचा गोलंदाज आहे. विशेषतः रणजित फराटेसाठी सोलापूर जिल्हा मला वाटतं लकी आहे. सातारा जिल्ह्यामध्ये देखील हराळवाडीमध्ये लागोपाठच्या 2 टुर्नामेंटमध्ये त्यानं 2 बाईक जिंकल्यात. या मैदानामध्ये सुद्धा 2 सीझनला मी रणजित फराटेला सर्वोत्तम कामगिरी करताना बघितलंय. 2 वेगवेगळ्या संघाकडून. आज 3ऱ्या संघाकडून तो आलेला आहे.
दरवर्षी त्याचा संघ वेगळा असतो, मात्र त्याची कामगिरी दमदार असते. रणजित फराटे. तर संघ मालक अप्पासाहेब खुळे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस रणजित फराटे यांच्यासाठी आलेलं आहे. तर बाहेर गेलेला चेंडू परत एकदा आत फेका. क्षेत्ररक्षणासाठी अहिल्यानगर संघ दाखल होते. फलंदाज लगेच जास्त चर्चा विमर्श करू नका, लागलीच फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. आणि भोसरी संघ वॉर्मअप थांबवा आता आणि डगआउट मध्ये या. भोसरी संघ डगआउट मध्ये या. मॅच संपल्याबरोबर तुम्हाला लगेच मैदानामध्ये जायचंय. विदिन अ मिनिट हे लक्षात ठेवा. आज 7 सामने कव्हर करायचे असतील तुम्हाला. जर आज क्वार्टर फायनल खेळायची आहे तर 2 सामन्यातलं अंतर कमी करा. मग सोलापूरच्या संघाला देखील विनंती आहे, वीर मराठा आपण देखील डगआउट मध्ये येऊन थांबा. भोसरी सोलापूर डगआउट मध्ये सांगा. चला ओपनर्स, चला 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 ओपनर्स, चला पटकन. कुणाल खोंड, पप्पू तोडकर, नाही रणजित फराटे, हरकत नाही. डगआउट मध्ये जो चेंडू आलेला आहे तो विनंती करतो आपण परत द्या. कुणाल खोंड, रणजित फराटे सलामीची जोडी मैदानामध्ये होते दाखल. आणि स्कोर आहे मात्र 32 विजयासाठी 33 धावांचं छोटं आव्हान. पुन्हा एकदा लो स्कोर मॅच. काय घडते काय बिघडते जाणून घेऊ, ऐकू पुढच्या इनिंगसाठी गोपी जाधव सरांना. धन्यवाद नरेश डोमे सरांना. आपण ऐकलं. वेलकम आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. युवा नेतृत्व, युवा उद्योजक आदरणीय राजरत्न बापू नाईक नवरे, त्याचबरोबर जिगरबाज युवा यांच्या सहकार्यातून आयोजित केलेला सुपंत चषक 2025 क्रिकेटचा महासंग्राम आज 4थ्या दिवसामध्ये दाखल होत असताना एक बिग बॅटल मॅच आपल्यासमोर रंगली. लो स्कोर मॅच आहे, परंतु इथे देखील चांगली फाईट होऊ शकेल. मागचा सामना आपण असाच पाहिला जिथे 44 धावांचं लक्ष आणि ती धावसंख्या डिफेंड केली गेली शार्दुल फ्रुट्स कडून. आणि आज हा देखील सामना तसाच रंगेल. त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन केले ते आदरणीय डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहेब. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा, हा क्रिकेटचा सोहळा आपण अनुभवतोय. तर मॅचच्या दिशेने जाऊया. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. पहिल्या षटकासाठी श्याम त्रिंबके एक अनुभवी गोलंदाज आहे, परंतु समोर आहे कुणाल खोंड, डावखुरे हाताचा फलंदाज, सातत्याने चर्चेत राहतो. दुसऱ्या बाजूला आहे रणजित फराटे, ज्या खेळाला ही स्पर्धा नेहमीच रास पावली आहे. पहिला बॉल ओव्हर द विकेट, पहिलाच बॉल आपण पुल करण्याचा प्रयत्न केलाय. स्क्वेअर लेगला जाईल बॉल. फिल्डर आहे डीप मध्ये. पहिल्या चेंडूवर कुणालसाठी मिळते सिंगल आणि या सिंगलने खातं उघडले कुणालने संघाचं आणि बरोबर स्वतःचं खातं उघडत असताना पहिला चेंडू एकेरी धाव. ते 33 धावांचं लक्ष आहे हा सामना जिंकण्यासाठी. आज देखील 6 संघ या 4थ्या दिवसामध्ये खेळतील. यानंतर देखील एक मोठा सामना आपल्या समोर आम्ही घेऊन येणार आहोत. तुर्तास मात्र या सामन्यामध्ये काय घडेल आता रणजित स्ट्राईक एंडला. पहिलाच बॉल उडवलाय डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. ह्यूज इट 6. ताकद सौंदर्य तुटून पडला अक्षरशः. आपल्या रडार मध्ये बॉल आला की हेच फटके तो खेळतो. सातत्याने चर्चेत आहे. सध्या भन्नाट फॉर्म मध्ये खेळतो. एक चांगला बॅटर, ऑलराऊंडर म्हणून या खेळाडूने ख्याती मिळवली आहे. आणि मगाशी नरेश डोमे सरांनी उल्लेख केला की मागच्या 2 पर्वांमध्ये हा फलंदाज, हा खेळाडू भरपूर चमकला. श्याम त्रिंबकेवर त्याने हल्ला चढवलाय. आपल्याला उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, पण श्याम त्रिंबकेने देखील आपला अनुभव पणाला लावत असताना यॉर्कर पेश केलाय, ज्यावर बीट्स आलाय रणजित फराटे. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 7.
33 धावांचं लक्ष्य. पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे. उलट दिशेने घेण्याचा प्रयत्न. प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये, लवकर कमिट झाला. बॅकवर्ड पॉइंट गलीव या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक ठेवलेला आहे आणि इथे कोणतीही धाव मिळणार नाहीये रणजित फराटेला. एकापेक्षा एक सर्व सुपरस्टार या संघामध्ये खेळत आहेत, परंतु हा सामना चांगला रंगील अशीच आता अपेक्षा असतील मायबाप क्रीडा रसिकांना. 7 धावा धाव फलकावर. बॅकफुटला गेलाय, कट करण्याचा प्रयत्न, थोडासा पुढे आला, पुन्हा मागे गेला. वेलकम सलमानजी, आपलं स्वागत आहे. हा देखील एक गुणवान खेळाडू पिंपरी संघाकडून खेळताना पाहायला मिळेल. श्याम तयार. श्यामचा हा चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. मिड ऑन मध्ये फिल्डर वेगाने पोहोचेल, बॉल हातातून निसटलाय, तोपर्यंत क्विक सिंगल, एक धाव मिळते, हे गरजेचं आहे. ज्यावेळेला मोठे फटके येत नाही त्यावेळेला एकेरी दुहेरी धावा घेणं, धावफलक हालता ठेवणं गरजेचं आहे, कारण 33चं लक्ष आणि त्यासाठी थोडासा संघर्ष करावा लागेल. विकेट आलेली नाहीये, सुरुवात चांगली आहे. पहिलं षटक संपलंय. धावसंख्या स्कोर कार्डवर 33चा पाठलाग करत असताना धावा झालेल्या आहेत सध्या 8 धावा, बिनबाद 8. दुसऱ्या षटकाची जबाबदारी पॉवर प्लेचं दुसरं आणि अंतिम षटक आता सुरू होईल. चला फार वेळ घेऊया नको कुणाल, आपल्याला विनंती आहे. आज तब्बल 7 सामने पूर्ण करायचे, वेळेचं बंधन असेल, आपण सहकार्य करा. आपल्यासाठी हे 5वं पर्व गेली 4 पर्वांच्या यशस्वी आणि गोड आठवणींना उजाळा देत 5व्या पर्वाची पायाभरणी केली गेली आणि आज ती विजयी पताका या 5व्या पर्वाची 4थ्या दिवसामध्ये दाखल झाले. उद्या असेल अंतिम दिवस. लाखो रुपयांची पारितोषिक, बरोबरीनेच आकर्षक ट्रॉफी, चषक. या चषकांवर कोण नाव करेल आणि त्या बरोबरीनेच विजेत्या संघाच्या संघ मालकांसाठी होंडा कंपनीची दुचाकी युनिकॉर्न. लवकर बॅट फिरवली, नजर नव्हती, बॉलवरची नजर काढली, ते थोडीशी जोखीम आहे, परंतु नॉन स्ट्राईक एंडवरून वेगाने निघाला. ये संपय सिग्नल, लेग बाय एक्स्ट्राची वाढ मिळते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 इथे पंचांनी वापरला. लेग बायची घोषणा, एक्स्ट्रा बरोबरच धाव फलक पुढे जाईल. टीमची टोटल स्कोर कार्डवर आहे 9 फॉर नन. वेल बिगन इज हाफ डन. फ्लाइंग स्टार्ट जो पॉवर प्ले मध्ये गरजेचा असतो. पहिल्या डावमध्ये फलंदाजांची थोडीशी अडचण झाली आणि त्यामुळे बॅकफुटवर गेला. पहिल्या डावमध्ये रणजित फराटेने गोलंदाजी करत असताना या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण केली. 5 ऑन केलाय. आज 5 विकेट घेतल्या. पंचतारांकित खेळ त्याचा पाहायला मिळाला. कुणाल आहे स्ट्राईक एंडला, समोर गौरव. कुणालसाठी भन्नाट वेगाने टाकलेला बॉल, एक्सप्रेस बॉल, पण टप्पा पडल्यानंतर बाहेर निघालाय. व्हाईट बॉलची घोषणा, एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. या एक्स्ट्रा थांबाव्या लागतील. तुमच्याकडे बँक बॅलन्स जास्त नाही आहे, त्यामुळे खर्च करून चालणार नाही आणि जर खर्च केला तर मंदी येऊ शकते. पण तुम्ही फक्त 32 धावा बनवल्या, 33चं लक्ष ठेवलेलं आहे. अशा वेळेला एक्स्ट्रा जर खर्च झाला तर ती डोकेदुखी ठरू शकते आणि ती डोकेदुखी दूर करायची असेल तर चांगल्या टप्प्यावरची नियंत्रित गोलंदाजी गरजेची आहे. गती कमी केली, बॉडीला रोल केलाय, मात्र कनेक्शन नाहीये. पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं. कमी गतीचा चेंडू गौरवने ते पेश केला. गती ओळखण्यामध्ये थोडीशी चूक झाली. कुणाल खून गेले अनेक वर्ष हा खेळाडू सातत्यपूर्ण खेळतोय. शिरूर परिसरातून बिलॉंग करत असताना अनेक व्यावसायिक स्पर्धा त्याने खेळल्यात. ग्रामीण क्रिकेट ते अगदी व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट आणि आज तारे सितारे इथे उतरलेत. एक्सप्रेस बॉल, पुन्हा एकदा तोच प्रयत्न, गती वाढवली, फुल लेंथ होता परंतु बाहेर निघतोय. व्हाईट बॉलची घोषणा पुन्हा एकदा पंचांनी केली आहे. अजून एक एक्स्ट्रा टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. मगाशीच उल्लेख केला की एक्स्ट्रा देऊन चालणार नाहीये. आज जर एक्स्ट्रा खर्च केला तर त्या डोकेदुखी ठरणारच आहेत, कारण तुम्ही फक्त 32 बनवल्यात. त्यामुळे तोलून मोजून तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. एक्स्ट्राच्या मदतीने आता धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 11 धावा, बिनबाद. यावेळेला हवेत एलिव्हेशन आहे, फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक येतोय, अंदाज अचूक नाही आहे आणि अखेर पहा भाग्यशाली राहिला. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेने. वाईडिश लॉंग ऑफला 2 क्षेत्ररक्षकांचे प्रयत्न थोडेसे कमी पडल्याने अखेर क्रिकेटच्या मैदानावर थोडंसं फुटबॉल पाहायला मिळालं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलाय, चौकार. पंधरा धावा धावफलकावर. अजूनही 17-18 धावांची गरज असेल. 33चं टार्गेट आहे. कुणालसाठी चौकार मिळालाय. यावेळेला फुलटॉस होता, पुल करण्याचा प्रयत्न, समोर खेळाय, समोर लॉफ्ट केला, बॉल जाईल डीप मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मध्ये असलेला क्षेत्ररक्षक तिथे बॉलवर पोहोचतोय. तोपर्यंत एक धाव, सिंगल मिळते कुणाल खोंडला. एकेरीच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 16. अजूनही 17 धावांची गरज.
पण इथून देखील डॉट बॉल टाकले गेले. निर्धाव चेंडू आलेत, विकेट आल्या तर मात्र समीकरण बदलू शकेल, उलटफेर होऊ शकेल. त्यासाठी विकेट घेणं गरजेचं. यावेळेला रणजित आहे स्ट्राईक एंडला. रणजित साठी रणजितने जोरदार बॅट फिरवली आहे अलॉंग दी कार्पेट. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल जाईल. फिल्डर आहे डीप मधून तिथे दाखल झालेला, तोपर्यंत एकेरी धाव रणजित साठी प्राप्त. सेन्सिबल क्रिकेट मेरिटवर खेळले जात आहे. खराब चेंडूंवर मोठे फटके खेळले जात आहेत, चांगल्या चेंडूंवर एकेरी दुहेरी धावा घेतल्या जात आहेत. म्हणजेच काय तर अंडरस्टँडिंग क्रिकेट हे गरजेचं राहतं. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता स्कोर कार्डवर आहे 17. कुणालनी उडवलाय बॉल, फाईन खेळ आहे. एक टप्पा घेत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवून दिलाय. 4 धावांसाठी चौकार. षटकांचा खेळ संपलाय. धावा आहे स्कोर कार्डवर 21 धावा. आदरणीय डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहेब कार्यतत्पर कार्यकुशल एमडी म्हणून त्यांची ख्याती आहे आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सुपंत चषक हा क्रिकेटचा सोहळा आपण अनुभवतोय. या स्पर्धेची उभारणी करत असताना या स्पर्धेचे निर्माते म्हणून युवा नेते, युवा उद्योजक आदरणीय राजरत्न बापू नाईक नवरे यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली जिगरबाज युवा ग्रुपची ही दमदार कामगिरी आपण अनुभवतो. या स्पर्धेसाठी तिसऱ्या षटकासाठी श्याम आलाय, स्लॉक केलाय, बॉल जाईल डीप मिड विकेट, सीमा रेषा पार. षटकार रणजित फराटेच्या बॅटमधून 6 धावा. थँक्यू. मैदानामध्ये एक श्वान आलाय, त्याला बाहेर काढा. या षटकाराबरोबरच धावसंख्या वेग धारण करते. धावा झालेल्या आहेत आता 27. अजून एक वेळेला मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. यावेळेला फिंगर रोल केले, कटरचा वापर केला, फुल लेंथ होता, पुढ्यातून बॉल वळवलाय. ही खासियत आहे श्याम त्रिंबकेची. अनेक वर्ष त्यांनी क्रिकेट खेळले. विदर्भ परिसरामध्ये सातत्याने हा चर्चित राहतो. भरपूर मागणी असते या खेळाडूला. परंतु त्यानंतर रणजित फराटेने पुन्हा एकदा हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय. फटका हवेत, डीप मिड विकेटला चांगला झेल. पहिला धक्का बसतोय टीम आप्पासाहेब गोळे 11 शिरूर संघाला पहिला धक्का बसतोय. रणजित फराटे बाद झालाय. मागच्या चेंडूवर षटकार ठोकला होता, परंतु त्याचं प्रत्युत्तर देत असताना श्याम त्रिंबकेने या चेंडूवर त्याला झेल बाद केलं. तेवढा चांगला झेल टिपला गेला. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना आता मैदानाच्या आतमध्ये शुभम शेळके, योगेशने चांगला झेल टिपला. मैदानामध्ये आता शुभम शेळके आलाय. हमराज मृत्युंजय कोथरूड साठी भरपूर क्रिकेट खेळतो हा खेळाडू. आज या संघामध्ये दाखल झालाय. अल्पावधीमध्ये आपल्या खेळाच्या जोरावर याने देखील आपलं नाव कमावलंय. अनेक मोठमोठ्या संघांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरीसाठी हा खेळाडू जाणला जातो. पण तो समोर आहे एक अनुभवी गोलंदाज. पहिला चेंडू वार केलाय, चेंडूला पार पाठवला आणि बरोबरच सामना इथे फिनिश केलाय. हा विजयी षटकार शुभम शेळकेच्या बॅट मधून आणि बरोबरच हा सामना इथे संपलाय. अभिनंदन टीम शिरूर, हार्ड लक टीम अहिल्यानगर. दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. चला पुढचा सामना लगेच सुरू होईल. ज्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय मैदानाचा ताबा घ्या आणि फलंदाज त्वरित मैदानात पाठवा. आज महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग टेनिस बॉल पासून सुरुवात करत महाराष्ट्र प्रीमियर लीग पर्यंत पोहोचलेला एक